शुक्रवारी सकाळी 8च्या आत कोयम्बतूरच्या ईशा फाउंडेशनला जायचं म्हणून इस्कॉनच्या भक्तनिवासमधून माझे सर्व सामान पॅक करून रात्री 11च्या सुमारास मी रथिमीनाच्या ऑफिसला आलो. थोड्याच वेळात रथिमीनाची स्लीपर कोच बस आली, जी मला ईशा फाउंडेशनच्या अगदी दारात नेऊन सोडणार होती. तमिळनाडू राज्यातील कोयम्बतूर शहरापासून 30 किलोमीटर अंतरावरती हे ईशा योग फाउंडेशन आहे. कोयम्बतूर शहरात नियमित विमानसेवा उपलब्ध असून भारतातील सर्व प्रमुख शहरातून ट्रेन सेवाही येथे उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही टॅक्सी किंवा कॅबने रेल्वे अथवा विमानतळावरून थेट ईशा योग फाउंडेशनला येऊ शकता किंवा कोयम्बतूर स्थानकावरून तुम्ही बसनेही येऊ शकता. रामराम मंडळी, आज आपण कोयम्बतूरच्या ईशा योग फाउंडेशनला जात आहोत. हे ईशा योग फाउंडेशन व्यक्तींच्या अंतर्मनात सकारात्मक परिवर्तन घडवून त्या व्यक्तींच्या आयुष्यात स्थिर, संतुलित आणि आनंदित असं आरोग्यपूर्ण स्थिती निर्माण करतं. या केंद्रामध्ये क्रियायोग, ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग असे 4 प्रमुख मार्ग उपलब्ध असून जगभरातील लोक येथे आकर्षित होतात. सकाळी 7च्या सुमारास ईशा योग फाउंडेशनच्या आश्रमाजवळ आलो. आश्रमात कोणकोणती ठिकाणं पाहण्याजोगी आहेत त्याची संपूर्ण माहिती मी या चित्रफितीमध्ये देत आहे. प्रवेशद्वार सर्पवासल. आश्रमात प्रवेश करताना सर्पवासल हे महत्त्वाचे प्रवेशद्वार लागले. त्यावर सर्पाची व नागाची प्रतिमा कोरलेली आहे. दुसरे प्रवेशद्वार मलईवासल. मलईवासल हे सुद्धा आश्रमात जाण्याचं एक प्रवेशद्वार असून या प्रवेशद्वारावरील 235 टन वजनाचा भला मोठा दगड आपले लक्ष वेधून घेतो. बाहेरच्या व्यस्त जीवनात विषारी व दगडाप्रमाणे कठोर वृत्तीची माणसं वावरत असतात. जेव्हा पर्यटकांचा ह्या आश्रमात प्रवेश होतो तेव्हा त्यांचा योग, साधना व ध्यानाचा प्रवास सुरू होतो. बाहेरच्या व्यस्त जीवनातून तुम्हाला आश्रमातील शांततामय जीवनात प्रवेश करायचा असेल तर सर्पवासल व मलईवासल या प्रवेशद्वारांपासून तुमच्या आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात होते. सूर्यकुंड हे पुरुषांच्या स्नानासाठी आहे. सूर्यकुंड हे पुरुषांसाठी असून या कुंडात स्नान केल्यावर शरीर व मन ताजेतवाने होते. त्यामुळे ध्यानधारणा करणं आपल्याला सोपं जातं. सूर्यकुंड हे जमिनीपासून 20 फूट खाली बनवलं आहे. चंद्रकुंड हे महिलांच्या स्नानासाठी आहे. चंद्रकुंड हे महिलांसाठी बनवलं असून ते जमिनीपासून 30 फूट खाली आहे. ह्या कुंडात स्नान केल्याने महिलांची आध्यात्मिक ऊर्जा शक्ती वाढते. नागश्राईन म्हणजेच नागतीर्थ. सूर्यकुंडातून स्नान करून आल्यावर या नागतीर्थाचे दर्शन घ्यायचे. भाविक या नागतीर्थाला फुलं व धूप अर्पण करू शकतात. स्पंदा हॉल म्हणजे साधना सभागृह. स्पंदा हॉल हा प्रमुख साधना हॉल असून येथे ध्यानधारणा, योगासनं व मंत्रजप केला जातो. इथे सकाळी गुरुपूजा व ओम नमः शिवायचा जप केला जातो. नंदीला धूप अर्पण करून तुम्ही त्याचे आशीर्वाद घेऊ शकता. या नंदीच्या आत तीळ, हळद, विभूती, काही विशिष्ट तेलं, वाळू आणि मातीचे काही प्रकार मिळून भरलेला आहे. ह्यासाठी 20 टन सामुग्री लागली. धातूचे तुकडे एकत्र करून याचा पृष्ठभाग बनवला आहे. हा नंदी 15 फूट उंचीचा असून ध्यानलिंग मंदिराबाहेर आहे. भाविक या नंदीला धूप अर्पण करतात. हा नंदी ऐकत बसलेला आहे, सावध आहे, प्रतीक्षेत आहे, शांत व सजग आहे. हा नंदी आंतरिक प्रतीक्षेचे प्रतीक आहे. ह्या देवीला तुम्ही बऱ्याच गोष्टी अर्पण करू शकता. लिंगभैरवी मंदिरातील देवीची मूर्ती 8 फुटाची असून या देवीला देवी अभिषेकम, नेत्र अर्पणम, क्लेशनाशन क्रिया अर्पण करू शकता.
लिंगभैरवी मंदिर सकाळी 6:30ला उघडतात, तर दुपारी 1:20 ते बंद होते. दुपारी 4:20 हे मंदिर पुन्हा उघडले जाते व रात्री 8:20 हे मंदिर बंद होते. ध्यानलिंगासमोर बसून ध्यानधारणा करा. कोयंबतूरच्या ईशा फाउंडेशन आश्रमातील ध्यानलिंग हे ऊर्जा केंद्र असून इथे भाविकांनी ध्यानलिंगाच्या प्रवेशद्वारातून प्रवेश केला की सुरुवातीला त्यांनी 2-3 मिनटं शिवलिंगावरती लक्ष केंद्रित करायचं असतं. पुढील 7-8 मिनटं त्यांनी नंतर डोळे मिटायचे. त्यांचं ध्यान आपोआप लागतं. ह्या ध्यानलिंग मंदिराची काही वैशिष्ट्ये आहेत. ध्यानलिंग मंदिर गोलाकार असून घुमटाचे वजन 570 टन तर घुमटाचा व्यास 22.16 मीटर आहे. येथील शिवलिंग पाऱ्यापासून बनवले असून त्याची उंची 13 फूट 9 इंच आहे. येथे दिवसातून 2 वेळा नाद आराधना होते. सकाळी 11:50 ते 12:10 आणि संध्याकाळी 5:50 ते 6:10. ध्यानलिंगाला भेट देणारा मनुष्य ध्यान प्रशिक्षणाशिवाय खोल शांततेचा व मनाच्या स्थिरतेचा इथे अनुभव घेऊ शकतो. रुद्र हरा सदाशिव ह्या त्रिमूर्तींचे आशीर्वाद घ्या. ध्यानलिंगाच्या पाठीमागील भागात रुद्र हरा सदाशिव ह्या त्रिमूर्तींचं दर्शन घडतं. आदियोगींची प्रदक्षिणा पूर्ण करा. आदियोगींची प्रतिमा आश्रमाबाहेर साधारण 1 किलोमीटर अंतरावरती आहे. आदियोगींच्या प्रतिमेची उंची 112 फूट असून ह्या अर्धप्रतिमेची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये केली आहे. इथे संध्याकाळी 7:20ला दिव्य दर्शन हा लेझर शो दाखवला जातो. योगेश्वर लिंग मंदिरात जाऊन तुम्ही पूजा करू शकता, ध्यान करू शकता. आदियोगी प्रतिमेसमोरच योगेश्वर लिंग मंदिर असून येथेही साधक ध्यानधारणेसाठी बसू शकतात. भिक्षागृह जिथे तुम्ही सात्विक जेवण करू शकता. भिक्षा हॉलमध्ये आश्रमातील सर्व उपस्थितांना दिवसातून 2 वेळा शाकाहारी जेवण दिलं जातं. सकाळी जेवणाच्या 3 बॅचेस असतात. सकाळच्या जेवणाची पहिली बॅच 9:50ला, दुसरी बॅच 10:35ला तर तिसरी बॅच 11:10 असते. रात्रीसुद्धा जेवणाच्या 3 बॅचेस आहेत. रात्रीच्या जेवणाची पहिली बॅच 6:50, दुसरी बॅच 7:35 व तिसरी बॅच 8:10 आहे. येथे तुम्ही मनसोक्तपणे खरेदी करू शकता. ईशा लाईफ या दुकानात नैसर्गिक उत्पादनं मिळतात. त्रिफळा, अश्वगंधा, ब्राह्मी सारख्या औषधी वनस्पतींच्या पावडरी मिळतात. विविध प्रकारची तेलं, शॅम्पू, उटणी, सुगंधी साबण, देशी तूप, मध, कडधान्य, हर्बल टी, कुडते, खादीचे कपडे, शॉल, धूप, कापूर, अगरबत्ती, सद्गुरूंची पुस्तकं, सद्गुरूंच्या फ्रेम्स व कॅलेंडर अशा विविध गोष्टी इथे मिळतात. ईशा योग फाउंडेशन कोयंबतूर येथील 14 ठिकाणं तुम्ही पाहिली. ही चित्रफीत तुम्ही पुन्हा एकदा संपूर्ण बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.